नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण आपण जवळजवळ सगळे कधी ना कधी कोणासमोर तरी वागतो आणि कशाच्या समोर तरी वाकलेलो असतो पूर्वी. तर याच्यातलं एक जे बेसिक आहे ते बुद्ध साहित्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यात म्हणजे हे खरं म्हणजे बुद्धाला मानणारे, स्वतःला बौद्ध म्हणणारे ज्या प्रथेतले लोक देखील हे कितपत समजून घेतात हा एक मोठा प्रश्न आहे. बाकी मग हिंदू वगैरे इतर जे आहेत त्यांच्यातही या गोष्टीला किती समजून आचरण करण्याचं किती प्रमाण आहे ही मोठी शंका आहे. तर एखाद्या व्यक्तीसमोर वाकणे याचा काय अर्थ आहे आणि त्याचा म्हणजे बेसिकली लॉजिक काय आहे, वाकायचं का? आणि या मूर्त्या प्रतिमा याच्यासमोर वाकलं जातं, ख्रिश्चनांमध्ये क्रॉस समोर वाकतात, असं वेगवेगळ्या ठिकाणी वाकलं जातं. मुस्लिमांमध्ये नमाज पढण्यासाठी वाकतात. तर या वाकण्याचा बुद्धाच्या साहित्यामध्ये काय सांगितलेलं आहे अर्थ आणि कसं काय केलं पाहिजे, कोणासमोर वागताना नमन करताना काय केलं पाहिजे. तर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की कोणासमोर वागतो त्याच्याकडून आपल्याला काय मिळतं आहे त्या व्यक्तीकडून. तर त्या व्यक्तीकडून आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळत आहेत. त्याला मंगल मैत्री असं नाव आहे. आणि या मंगल मैत्रीच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, या व्हायब्रेशन्स रिसीव करायसाठी त्यांच्यासमोर वाकायचं आहे. मग रिसीव करणाऱ्याने काय करायचं आहे? तर बुद्ध साहित्यात आणि गोएंका गुरुजी जे विपश्यनेचे आचार्य होतं त्यांनी हे अभ्यासपूर्ण याची मांडणी केली होती वेळोवेळी, की जेव्हा वाकणारी जी व्यक्ती आहे त्यांनी आपला जो वरचा डोक्याचा भाग आहे या भागाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. विपश्यनेमध्ये ते शिकवलं जातं, फ्रॉम हेड टू टो, टो टू हेड. आणि कॉन्सन्ट्रेट करून काय करायचं, तिथलं सत्य जाणायचं आहे. तिथलं सत्य जाणून म्हणजे सत्य काय असतं एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, मनुष्याचं सत्य काय असतं. तर तिथे कंटिन्युअस माइंड मॅटरची इंटरॅक्शन सुरू असते आणि ही जी माइंड मॅटरची इंटरॅक्शन असते ह्या इंटरॅक्शनवरून काय जाणवतं एखाद्याला, तर 3 गोष्टींचा बोध होतो. एक म्हणजे जी काय इंटरॅक्शन सुरू आहे ही अनित्य आहे, इम्परमनंट आहे. इट्स ऑलवेज कॉन्स्टंटली चेंजिंग. कुठली गोष्ट कॉन्स्टंट नाही, परमनंट नाही, नित्य नाही, सगळं अनित्य आहे. आणि दुसरं म्हणजे या अनित्याच्या प्रती आसक्ती करणं किंवा या अनित्याची घृणा करणं, याचा द्वेष करणं, म्हणजे चाहिए रे किंवा नाही चाहिए रे, यातलं कुठलाही भाव व्यक्त केला तर तो दुःखदच असतो. म्हणजे हे दुसरं सत्य असतं प्रत्येक गोष्टीचं. अनित्य तर आहे परंतु त्याला कुठल्याही प्रकारची रिॲक्शन देणं हे दुःखद आहे. हा दुःखद असण्याचा जे सत्य आहे याच्याबद्दल सजग असणं. आणि तिसरं जे सत्य आहे की हे जे माइंड आणि मॅटरच्या इंटरॅक्शन्स ज्या सुरू आहेत, ज्या इम्परमनंट आहेत, याला रिॲक्शन दिली की हे दुःख निर्माण करणारे आहेत. या रिॲक्शन्समधलं माइंड असो किंवा मॅटर असो, यातलं एक तर माइंड पण मी नाही आहे आणि मॅटर पण मी नाही आहे. म्हणजे हा जो अनात्मभाव जो आहे याची सत्यता अनुभवातून जाणायची आहे. म्हणून 3 वेळा जी वाकण्याची पद्धत वेगवेगळ्या परंपरांमध्ये आहे, इन्क्लुडिंग बुद्धाच्या मार्गामध्ये. की पहिल्या वेळा जेव्हा वागतात तेव्हा तुम्ही इथलं सत्य जाणा की हे सगळं अनित्य जे आहे, मला जाणवतं हे अनित्य आहे. दुसरं जे जाणवतं आहे ते हे दुःखद आहे, याच्याबद्दल कुठलीही रिॲक्शन करणं म्हणजे दुःखद आहे. दुःख सत्य, अनित्यता सत्य, अनित्यतेचं ज्ञान होणं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा वागतात तेव्हा तिथलं सत्य जाणून की हे अनंत आहे, यातला कुठलाही माइंडच्या ज्या गोष्टी आहेत किंवा मॅटरच्या ज्या गोष्टी आहेत या कुठल्याही मी नाहीत. हे 3 सत्य 3 वेळा वाकून एखाद्या
पूज्य व्यक्तीसमोर, गुरु व्यक्तीसमोर की ज्यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कंटिन्युअस मिळत आहेत. मग ह्या व्हायब्रेशन्स आपल्याला एखाद्या मूर्तीतून मिळतात का? अर्थातच नाही. एखाद्या प्रतिमेतून मिळतात का? अर्थातच नाही. त्यामुळे हे केवळ कर्मकांड आहे. आपण एक शिल्प तयार करतो, प्रतिमा तयार करतो आणि तिच्या पुढे जे वागतो याच्यातून आपल्याला व्हायब्रेशन्स मिळत नाही. आपण आदरापोटी, रिस्पेक्टपोटी वागतो की त्यांचे आपल्याला गुण मिळावेत वगैरे, एवढाच त्याचा अर्थ होतो. परंतु जो वाकून नमस्कार करण्याचा, नमन करण्याचा जो मूळ उद्देश आहे तो याच्यात साध्य होत नाही. लक्षात घ्या ही गोष्ट. म्हणजे वाकायचंच नाही असं मी म्हणत नाही आहे. एखाद्या परमपूज्य आपल्याला जे आदरणीय असतात अशा व्यक्तींच्या प्रतिमा किंवा पुतळ्यांसमोर आपण वागतो तर आपण त्यांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि त्यांचे गुण आपल्यात यावेत याच्यासाठी आपण एक पण करतो की एक डिसिजन घेतो की हां, मी बाबासाहेबांसमोर वागतोय किंवा महात्मा गांधींसमोर वागतोय किंवा स्वामी विवेकानंदांसमोर वागतो आहे, येशू ख्रिस्ताच्या समोर वागतोय, तर याचे गुण माझ्या अंगी यावेत, भगवान बुद्धाचे गुण माझ्या अंगी यावेत. परंतु त्यातून जो मूळ उद्देश जो आहे की समोरच्या व्यक्तीने पाठवलेले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, मंगल मैत्री किंवा त्याला आशीर्वाद जे म्हणतात ते आपल्याला मिळत नाहीत या मूर्त्या प्रतिमांपुढे वाकून. आणि ते नसत्या लोकांसमोर वाकून पण ते मिळत नाहीत. जर ती व्यक्ती स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवत असेल, मंगल मैत्री पाठवत असेल, तर या वाकणाऱ्याला, समोरच्याला फायदा होतो. मग असं काही ठिकाणी पॉझिटिव्ह एखादी जागा असते, त्या जागेमध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स भरलेले असतात. त्या जागेमध्ये आपण जर हे भाव व्यक्त केला, अशा प्रकारची साधना केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो. परंतु ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तिथे असले पाहिजेत. ते कोणीतरी क्रिएट केलेले पाहिजेत, साधकांनी म्हणा किंवा काही उच्च प्रतीचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी ते तिथे क्रिएट केलेले पाहिजेत. त्यांच्या शरीर आणि मनाच्या प्रक्रियेतून, साधनेतून, तपमधून हे सगळं आलेलं पाहिजे. तेव्हा अशा जागी आपण जेव्हा वागतो तेव्हा आपल्याला असे व्हायब्रेशन्स मिळू शकतात. अन्यथा ही केवळ एक कर्मकांड असतं, एक अंधश्रद्धा असते की आपल्याला याचा फायदा होतोय पण प्रत्यक्षात फायदा होत नाही. आणि मग ही एक प्रथा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड म्हणून चालते. म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं की आपण जे करतो त्याच्यामध्ये मुळात काय लॉजिक आहे आणि ते कशा पद्धतीने केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो, मनाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. बाकीचे जे फायदे असतात हे आपण मानतो पण प्रत्यक्षामध्ये हा मनाचा फायदा असतो. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स घेणे आणि त्याचा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोग करून घेणे हा याचा फायदा असतो. आय होप दिस मेक्स सेन्स. टेक केअर. बाय बाय.